विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गोल भिंगाचे उपयोग याबद्दल आपण माहिती पाहिलेली होती। तर आज आपण बहिर्गोल भिंगाचे उपयोग याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। आता लक्षात घ्या, अंतर्गोल म्हणजे काय आणि बहिर्गोल म्हणजे काय। अंतर्गोल आणि बहिर्गोल। आता बहिर्गोल म्हणजे काय लक्षात घ्या। आता बहिर्गोल भिंगामध्ये आपण 5 प्रकारांमध्ये त्याचा उपयोग केला जाते। आता नंबर 1 आहे साधा सूक्ष्मदर्शक, त्यानंतर आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक, नंबर 3 दूरदर्शी किंवा दुर्बीण, नंबर 4 प्रकाशीय उपकरणे आणि नंबर 5 चष्मे। अशा 5 वस्तूंमध्ये किंवा 5 उपकरणांमध्ये वेगवेगळ्या बहिर्गोल भिंगाचा उपयोग आपण वापरतो। त्यानंतर लक्षात घ्या, आता साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये आपण ज्या बहिर्गोल भिंगाचा आपण वापर करतो तो बघायचा आहे। आता लक्षात घ्या, साध्या सूक्ष्मदर्शकाला आपण सिंपल मायक्रोस्कोप असे सुद्धा म्हणतो। आता लक्षात घ्या, व्याख्या बघा, कमी नाभी अंतराचा बहिर्गोल भिंगाने एखाद्या वस्तूची, लक्षात घ्या, कमी नाभी म्हणजे एखाद्या वस्तूची जर नाभी अंतर जर कमी असेल आणि बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी, म्हणजे लक्षात घ्या, एखादी सूक्ष्म वस्तू म्हणजे लहान असलेली वस्तू, ते जर वस्तू आपल्याला जर मोठी करायचं असेल, मोठी बघायचं असेल, आभासी बघायचं असेल किंवा सुलट जर बघायचं असेल आणि ते जे प्रतिमा तयार होते त्या प्रतिमेला आपण काय म्हणतो, साधा सूक्ष्मदर्शक असे म्हणतो। म्हणजे लक्षात घ्या, एखादी वस्तू कशी आहे, सूक्ष्म आहे आणि त्या वस्तू तिच्यापेक्षा कशी दिसणार आहे, आपल्याला मोठी दिसणार आहे, आभासी दिसणार आहे आणि सुलट दिसणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, साधा सूक्ष्मदर्शक असे म्हणतो। त्यानंतर लक्षात घ्या, साध्या सूक्ष्मदर्शकाला आपण विशालक असे सुद्धा म्हणतो। लक्षात घ्या, रिकाम्या जागामध्ये प्रश्न पडते, साधा सूक्ष्मदर्शक म्हणजेच डॅश डॅश होय, तर साधा सूक्ष्मदर्शक म्हणजेच काय होय, विशालक होय। त्यानंतर लक्षात घ्या, आता साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये एखादी जी वस्तू आहे त्या वस्तूची प्रतिमा, म्हणजे वस्तूची प्रतिमा आपल्याला किती पट मिळवता येते, 20 पट आपल्याला मिळवता येते। म्हणजे लक्षात घ्या, आपण लक्षात घ्या, दुकानामध्ये जर गेलं घड्याळ दुरुस्तीच्या, तर घड्याळ दुरुस्त करणारे सुद्धा काय करतात, साध्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करतात। म्हणजे लक्षात घ्या, घड्याळ दुरुस्तीमध्ये आणि रत्नांची पारख करण्यासाठी, म्हणजे काही जे रत्ने आहेत त्या रत्नामध्ये काही खराबी असेल किंवा कुठे जर क्रॅकर जर पडलेले असतील तर त्या रत्नाचं पारख करण्यासाठी कशाचा वापर करतात, या साध्या सूक्ष्मदर्शकाचा आपण वापर करतात। त्यानंतर लक्षात घ्या, आता संयुक्त सूक्ष्मदर्शक। आता संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे काय, एखादी लहान आकाराची वस्तू आहे, एखादी लहान आकाराच्या वस्तू पाहण्यासाठी साध्या सूक्ष्मदर्शक वापर करतात। म्हणजे लहान वस्तू पाहण्यासाठी साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर करतात। पण आता लक्षात घ्या, आता एखादी शरीरामधील काही वस्तू आहेत, आता प्राण्याच्या पेशीमधील किंवा वनस्पती पेशीमधील जे रक्तकणिका आहेत प्राणी व वनस्पती पेशीमध्ये, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, आता उदाहरणार्थ जर समजा आपण दह्यामध्ये कोणतं बॅक्टेरिया राहते, लॅक्टोबॅसिलस। आता लॅक्टोबॅसिलस जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला साध्या सूक्ष्मदर्शकाने दिसतो का, नाही, तर आपल्याला कशाने दिसतो, ते संयुक्त सूक्ष्मदर्शकाने दिसतो। म्हणजे रक्तकणिका, प्राणी व वनस्पती पेशी, बॅक्टेरिया सारख्या सूक्ष्मजीव पाहण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, आपण संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा आपण वापर करतो। त्यानंतर लक्षात घ्या, नेत्रिका व पदार्थ भिंग अशा 2 बहिर्गोल भिंगाचा बनलेला असतो। आता लक्षात घ्या, हे जे संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे कशापासून बनलेला आहे, नेत्रिका, आणि दुसरं कशाचा आहे, पदार्थ भिंग, अशा 2 भिंगापासून काय बनलेला आहे, बहिर्गोल भिंगाचा म्हणजे उपयोग बहिर्गोल भिंग बनलेला आहे। त्यानंतर आता तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, दूरदर्शी किंवा दुर्बीण। आता दूरदर्शी किंवा दुर्बीण म्हणजे काय, लक्षात घ्या, आता अतिदूरची वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरूपात त्याच्या बारकाव्यासह पाहण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, या दूरदर्शीचा आपण वापर करतो। म्हणजे एखादी वस्तू जर लांब असेल, ते जर वस्तू आपल्याला जवळ करून पाहायची असेल, म्हणजे अतिदूरची वस्तू आणि स्पष्टपणे दिसायचं असेल आणि विशालित म्हणजे मोठ्या स्वरूपात जर पाहायचं असेल तर आपण दूरदर्शीचा आपण वापर करतो। त्यानंतर लक्षात घ्या, तारे, ग्रह यासारखे खगोलीय वस्तू पाहण्यासाठी आपण वापरल्या जाणाऱ्या दूरदर्शकास आपण काय म्हणतो, खगोलीय दूरदर्शक असे म्हणतो। म्हणजे आपल्याला लक्षात घ्या,
आपल्याला कोणाचा वापर करायचा, काय पाहायचं आपल्याला, तारे, ग्रह यासारख्या खगोलीय वस्तू जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण ज्या दूरदर्शकाचा वापर करतो त्याला काय म्हणलं जाते, खगोलीय दूरदर्शक असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर लक्षात घ्या, दूरदर्शकाचे उपयोग दोन प्रकारचे आहेत. कोणते कोणते? एक आहे अपवर्तनी दूरदर्शक, दुसरा आहे परावर्तित दूरदर्शक. आता अपवर्तनी दूरदर्शक म्हणजे काय? अपवर्तनी दूरदर्शकामध्ये फक्त भिंगाचा वापर होतो. त्यानंतर लक्षात घ्या, परावर्तित दूरदर्शकामध्ये आरसे व भिंगे या दोन्हींचा वापर केलेला असतो. लक्षात घ्या परत, अपवर्तनी दूरदर्शकामध्ये काय, फक्त भिंगांचा वापर होतो आणि परावर्तित दूरदर्शकामध्ये आरसे व भिंग या दोघांचा सुद्धा वापर झालेला असतो. त्यानंतर लक्षात घ्या, आता प्रकाशीय उपकरणे. आता आपल्याला माहित आहे, आपण कॅमेरा वापरतो, आपण प्रोजेक्टर बघतो किंवा आपण वर्णपटदर्शक बघतो. अशा वेगवेगळ्या उपकरणामध्ये म्हणजेच कॅमेरामध्ये, प्रोजेक्टरमध्ये आणि वर्णपटदर्शक मध्ये सुद्धा अशा विविध उपकरणामध्ये सुद्धा आपण काय, बहिर्गोल भिंगाचा उपयोग आपण करतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी एक आहे म्हणजे चष्मे. आता मला सांगा, चष्म्यामध्ये सुद्धा काही लोकांना दूरचं दिसत नाही आणि काही लोकांना जवळचं दिसत नाही. आता ज्याला दूरचं दिसत नाही त्याला आपण काय म्हणतो, दूरदृष्टिता म्हणतो, आणि काही जणांना जवळचं दिसत नाही आपण त्याला काय म्हणतो, निकटदृष्टिता म्हणतो. म्हणजेच लक्षात घ्या, दूरदृष्टिता दोष निराकरणासाठी म्हणजे ज्या लोकांना दूरचं दिसत नाही अशा लोकांचं दोष दूर करण्यासाठी, निराकरणासाठी कशाचा वापर केला जाते, ह्या बहिर्गोल भिंगाचा उपयोग आपण बघितलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण बहिर्गोल भिंगाचे आपण 5 उपयोग बघितलेले आहेत. त्यामध्ये साधा सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक, दूरदर्शी किंवा दुर्बीण किंवा प्रकाशीय उपकरणे आणि चष्मे.